आज 20 मे संपूर्ण देशभरातील औषध विक्रेत्यांनी आपलं कामकाज बंद ठेवून एका मोठ्या संघर्षाला सुरुवात केली आहे. नेहमी रुग्णांच्या नातेवाईकांनी गजबजलेली मेडिकल स्टोअर्स आज शांत आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन अँड केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या या संपाला मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण राज्यात 100% प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण हा संप नेमका का आहे हे जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं आहे. या संपाचं मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन औषध विक्रीचं म्हणजेच ई फार्मसीचं वाढत चाललेलं जाळ. कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे सामान्य किरकोळ औषध दुकानदार आज आर्थिक संकटात सापडलाय. पण प्रश्न फक्त धंद्याचा नाहीये तर आरोग्याचाही आहे. डॉक्टरांच्या वैद्य चिठ्ठीशिवाय ऑनलाईन औषधं घरपोच मिळत असल्यामुळे अंमली पदार्थांचा आणि गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. फार्मासिस्ट नसताना औषध विक्री होणं हे सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनू शकतं. व्यापाऱ्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत. ई फार्मसीवर कठोर नियंत्रण असावे किंवा त्यावर पूर्ण बंदी घालावी. मोठ्या कंपन्या ज्या डिस्काउंटच्या जोरावर छोट्या दुकानदारांना स्पर्धेतून बाहेर काढतायत त्याला चाप लावला जावा. तसंच औषध विक्रीबाबत केंद्र सरकारने अत्यंत पारदर्शक आणि कठोर कायदा करावा, जेणेकरून रुग्णांना शुद्ध आणि सुरक्षित औषधं मिळतील. अन्न व औषध प्रशासनाने देखील परवाना प्रक्रियेत सुलभता आणावी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर होणारी जाचक कारवाई थांबवावी अशी ही मागणी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, रुग्णांचे हाल होणार का? तर घाबरण्याचं कारण नाही. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअर्स तसेच 24 तास सुरू राहणारी आपत्कालीन औषध दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत. FDA प्रशासनानेही प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू केलेत. नागरिकांनी आधीच औषधांचा साठा केल्यामुळे अद्याप कोणतीही मोठी धावपळ उडालेली नाही. औषध विक्रेत्यांनी सरकारला चर्चेचं आवाहन केलंय, जेणेकरून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. आपल्या गल्लीतलं मेडिकल दुकान हे फक्त व्यवसाय केंद्र नसतं, तर ते संकटकाळी मदतीला धावून येणारं एक केंद्र असतं. या भांडवलशाहीच्या युगात आपल्या हक्काच्या केमिस्टच्या मागण्यांवर विचार होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी असायला हवी का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती शेअर करा.